तर शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज चक्काजाम आंदोलन होणार आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सर्व जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय। कोल्हापुरातील आंदोलनात शेतकरी नेते राजू शेट्टी अगदी स्वतः सहभागी होणार आहेत। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे। महामार्ग आमच्यावरती लादू नका अशा तीव्र भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत। दृश्य आपण पाहतोय सध्या कोल्हापूर सांगली पट्ट्यातील शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत। खरं तर आधीपासून इथल्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गासाठी जो आहे तो विरोध आहे आणि त्यानंतर आता आपण पाहतोय शक्तीपीठ महामार्गासाठी शासनाने निर्णय घेतल्यानंतर काही कोटी जे आहेत ते मंजूर केल्यानंतर आता पुन्हा एकदा आंदोलक आक्रमक झालेत। रणजित माजगावकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। रणजित, नेमकं काय परिस्थिती आहे कोल्हापूरच्या आंदोलन स्थळावर? मी सध्या पुणे बेंगलोर महामार्गावर आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की आता शेतकरी यायला आंदोलन स्थळा ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि काही वेळामध्येच हे आंदोलन सुरू होईल। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे। पुणे बेंगलोर जो महामार्ग आहे हा महामार्ग काही वेळानंतर हा रोखून धरण्यात येणार आहे। यासाठी जिल्ह्यातून विविध गावातून शेतकरी यायला सुरुवात झालेली आहे। काही वेळात हे आंदोलन सुरू होईल, मात्र आंदोलनाच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सध्या आपण महामार्गाचं चित्र पाहिलं तर महामार्गावर तुरळक प्रमाणामध्ये अजून वाहतूक सुरू आहे, मात्र जेव्हा आंदोलन सुरू होईल त्यावेळी मात्र ही वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येईल आणि त्यानंतर ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे। काही वेळामध्येच आता हे आंदोलन सुरू होणार आहे। रणजित, आपण त्या ठिकाणी आहात, आपल्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। अगदी सविस्तर अपडेट आपण सध्याच्या परिस्थितीची दिली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।